पण तुम्ही हे चतुराई ज्या शेतकऱ्यासाठी वापरली ना, तो शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. सांग, अजितदादा सारखा माणूस पैशाचा सोंग येत नाही. तुम्ही किती सोंग केले महाराष्ट्रात? अरे सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्ही शपथविधीला तयार होते. कोणतं सोंग घेऊन होते? उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असं पत्र पाठवलं, आणि आता म्हणते कायद्यात ओला दुष्काळाचा शब्द नाही. हा मुख्यमंत्री एवढं लबाड कसं काय बोलतो समजत नाही. 100% नफ्यानं चहा विकला मोदीजी, आणि आम्हाला 15% नफ्यानं वाव भेटत नाही. भाईवर बहिणो, आवाज तर असा राहायचा त्या निवडणुकीच्या काळात असं वाटतं मोदीजीला आलिंगन घेऊन 2-3 मुके घ्या. भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे. दोनों भाई गायब आहे. बहीण कुठे लपली पताच नाही. हे कसे नालायक आहे. म्हणजे लग्न करायचं पण फक्त हुंड्यासाठी, बाकी बायको कामाची नाही. एवढे बदमाश आहे. चंगू मेंगूची गॅंग बरी होती, त्याच्यापेक्षा डेंजर आहे. मागून भुंगा मागून एक शेपटी लावून टाक, उडून फिर तरी ते भाव तरी वाढत. तर तुम्ही एवढे निर्लज्ज कसे झाले रे? उद्धव साहेबाला तिथे हरवायचं आहे. 75,000 कोटीची येणाऱ्या काळात पोरं लग्न होईल का नाही होईल अशी अवस्था आहे. मला 42 तरुणांचे फोन आले, पत्र आलं का 45 वर्षाचं झालोय, लग्न होत नाही, बच्चे हो काय करावं, पोरी द्यायला तयार नाही तुम्हाला. बरं वाटलं मी हे सगळे लोक, एवढे सगळ्या पक्षातले लोक थोडी पार्टी बाजूला ठेवून मी शेतकऱ्यासाठी लढायला आलो. एवढ्या आधार या शेतकऱ्याला भरपूर होऊ शकतं. सरकार काय मदत देऊ शकत देतं ते अंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही एकत्र जरी झाले तर 2-3 आत्महत्या थांबल माझ्या शेतकऱ्याचा, एवढा आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे. सध्या तर मुख्यमंत्री सगळं बनवाबनवी करत आहे. काल परवा एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता. ते काहीतरी पंढरपूरच्या त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. कशी बगल द्यावी, कशा प्रकारचं बनवाबनवी करायचं, मुख्यमंत्री कशात हुशार आहे तेव्हा मला जास्त समजलं. पत्रकारानं प्रश्न विचारला का पंजाबच्या सरकारनं 50,000 रुपये दिले, आपलं सरकार किती पैसे देणार? अतिशय साधा प्रश्न होता आणि थेट प्रश्न होता पत्रकाराचा. मी त्या पत्रकाराचा चेहरा पाहत होते, तो दिसत नव्हता पण तो बोलत होता मागून का पंजाबच्या शेतकऱ्यांना जर 50,000 दिले असेल तर तुमचं सरकार किती देणार? आमच्या मुख्यमंत्र्यांना काय उत्तर दिलं माहित आहे? नाही, आताच मी त्या 8 कलेक्टरची बैठक घेतली. नाही लक्षात आलं तुमच्या? म्हणजे एखादा चौथ्या वर्गातलं पोट्ट तरी उत्तर बरोबर देते, आणि हे आमचे LLB झालेला माणूस प्रश्न विचारला, पंजाब एवढी मदत देणार काय? हे म्हणतं 8 कलेक्टरची बैठक घेतली. म्हटलं एखादा पत्रकार दुसरा अधिक बोलणार, अहो आम्ही प्रश्न काय विचारतोय तुम्ही सांगता काय? किती चतुराई आहे लक्षात घ्या. ही चतुराई राजकारणासाठी वापरली असती तर कदाचित आम्हाला बरं वाटलं असतं देवेंद्रजी. पण तुम्ही हे चतुराई ज्या शेतकऱ्यासाठी वापरली ना, तो शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. सांगतो, अरे कोणासोबत जो पाण्यात बुडताय त्याच्यासोबत चतुराई करताय, अशा प्रकारचं वागत असणार. अरे आम्ही पाहतोय इथे पाऊस, त्या शेतामध्ये फक्त पाणी दिसतं रे, पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. संभाजीनगरचा एक शेतकरी तिथे पाहायला गेला, पाण्याच्या शेतात पाहायला गेला, आणि पाहता पाहता इतका पाण्यामुळे एवढं ते बेहोश झालंय, सरळ दुकानावर गेलं, पॉयझन घेऊन मेलं. दुसऱ्या दिवशी बाप अटॅक येऊन मेलाय. तो धीर का सोडताय याचं लक्षात घाला. आमच्या अजितदादा म्हणते पैशाचं सोंग येत नाही. टीव्हीवरच्या बातम्या, सत्ताधाऱ्याचा एक शब्द सांगा मला का तो धीर देणारा राहिला काय? तर पैशाचं सोंग येत नाही दादा. अजितदादा सारखा माणूस पैशाचं सोंग येत नाही, आणि तुम्ही किती सोंग केले महाराष्ट्रात. अरे सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्ही शपथविधीला तयार होते. कोणतं सोंग घेऊन होते? आणि आता सोंग जमत नाही तर मग राहता का पदावर? आम्ही सांगतोय एका 15 दिवसात सत्ता सोडा, कर्जमाफी देऊ आणि 50,000 एकरी मदतही देऊ. एवढी ताकद आहे, एवढं बजेट मोठं आहे आमच्या सरकारचं. 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही आम्हाला दिले किती? 9,000 कोटी रुपये. तेलंगणाचे आम्ही पाहतोय 3,500 कोटीचं बजेट आहे, तिथं 3.5 लाख कोटीचं बजेट आहे, त्यांनी 45,000 कोटी रुपये दिले. केरळवाल्यानं 3.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये, 2.5 कोटीच्या बजेटमध्ये तिथं 55,000 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी ठेवले, आणि आमच्या सरकारनं फक्त 9,000 कोटी रुपये ठेवले. एवढं कमी? इकडे बजेट आमचं जास्त आणि तरतूद मात्र कमी. त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं सरकारचं बजेट 2.5 लाख कोटीचं आहे, आणि त्यांनी 50,000 रुपये दिले. NDRF शिवाय दुसरी कुठलीही मदत राज्य सरकार देणार नाही. 2019 मध्ये 6,500 रुपये दिले होते कोरडवाहू शेतकऱ्याला, 6,800 रुपये. आता तेवढीच देताय तुम्ही. काय लॉजिक काय ते सांगा ना तुम्ही. काय तर्क आहे तुम्ही एवढे कमी पैसे देताय? मग सांगितलं पाहिजे समजून का 2019 ची महागाई आताची महागाई सारखी आहे. तेव्हा बियाणं सारखं होतं, खत सारखं होतं, म्हणून आम्ही पैसे तेवढेच देतोय. अरे 2019 मध्ये जर तेवढेच पैसे देत असाल आणि आताही पूरग्रस्ताला तेवढेच पैसे देत असाल तर मग त्याच्यातून अर्थ काय समजायचा? आम्ही किती लबाड बोलायचे.
उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असं पत्र पाठवलं आणि आता म्हणते कायद्यात ओला दुष्काळाचा शब्द नाही. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 असा म्हणतं 48 केंद्रासाठी वापरतो आपण कलम आणि 46 कलम आम्ही राज्यासाठी वापरतोय आणि राज्याला असं म्हटलं आहे का कुठलाही दुष्काळ पडत असेल तर त्याचं स्वातंत्र्य त्या राज्याला कलम 46 नुसार दिलेलं आहे. मग ते आपत्तीग्रस्त म्हणा किंवा ओला दुष्काळ म्हणा, म्हणजे तुम्ही जेव्हा मागणी केली तेव्हा ओला दुष्काळाची मागणी केली आणि आता तुम्ही सांगता ओला दुष्काळ कायद्यात